नापास झाली म्हणून शेजारी नाव ठेवायची, पोरगी पास झाली अन आईनं दाखवला हिसका। नुकतेच 12वी परीक्षेचे निकाल जाहीर झाले। परीक्षेत काहींना घवघवीत यश मिळाले तर काहींच्या पदरी अपयश पडले आहे। परीक्षेत यश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनीही दणक्यात सेलिब्रेशन केले। सध्या अशाच एका खतरनाक सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये मुलीच्या आईने घेतलेला बदला पाहून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल। आपल्या मुलीला कोणीतरी डिवसले, टोमणे मारलेले किंवा नाव ठेवलेले कोणत्याच पालकाला आवडत नाही। आपल्या मुलांना मुद्दामून नाव ठेवणाऱ्या शेजाऱ्यांचा, नातेवाईकांचा जागीच पाणउतारा करायलाही काही पालक मागे पुढे पाहत नाहीत। सध्या असाच एक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये लेकीला नावं ठेवणाऱ्या शेजारणीच्या मुलीच्या आईने खतरनाक पद्धतीने बदला घेतल्याचं दिसत आहे। ही मुलगी सलग 2 वेळा परीक्षेत नापास झाली होती। यावरून तिला तिची शेजारीण टोमणे मारायची, टीका करायची। मात्र तिनं जिद्द न सोडता तिसऱ्यांदा परीक्षा दिली आणि ती पासही झाली। मुलीच्या यशानंतर आईनेही हटक्या पद्धतीनं सेलिब्रेशन करत थेट त्यांच्या घरासमोर जाऊन ढोल बडवून जल्लोष केला। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलीची आई शेजारणीच्या घरासमोर जाऊन मोठमोठ्याने ढोल वाजवताना दिसते। आईच्या कृतीचा मुलीला राग येतोय, ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र आई जोरात ढोल वाजवत आहे, शेजारणीला इशारा देत आहे। हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय। व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी मुलीच्या आईचे समर्थन केले तर काहींनी चुकीचे कृत्य असल्याचे म्हटले आहे। तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हायरल बातम्या पाहण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।